आशू, आशू, किती तू थांब इथेच. का काय झालं? म्हणजे आशू कुठे आहे दादा? अगं खूप काही काही झालंय, आता सांगण्याचं देखील त्राण नाहीये माझ्या अंगात. म्हणजे अगं आता सांगत बसायलाही वेळ नाहीये, पण तू फार का थांबू नकोस इथे. तुला बघितलं तर परत बिथरेल अंजू. काय? मी काय केलंय त्यांचं? फार प्रश्न विचारत बसू नकोस ग. खूप तमाशे झालेत आज घरात. दादा आशू कुठे? अरे सामान घेऊन घरी येणार होती. हो ते काय बॅगा इथेच पडल्यात तिच्या. अगं अंजूने रॉकेल ओतून घेतला स्वतःवर. काय? दादा रॉकेल म्हणजे? आम्ही दोघांनी कसं बसं सोडवलंय तिला सोडवलं आणि आशू निघून गेली घरातून. आता तिला शोधायला जायला हिला एकटीला सोडून जायचा धीर होत नाहीये माझा. बघू मालू आली शाळेतून की मी बाहेर पडेन तिला शोधायला. दादा मग फोन कर ना आशूला. अगं मोबाईल विसरून गेली ती घरात. शेट. अरे दादा मग तिचा फोन बघ ना, म्हणजे लास्ट कॉल मध्ये कुणाचा नंबर आहे कळेल ना आपल्याला. हा हो आटो बघ. जरा कोणाला फोन केलाय विशेष नाही. कुणाचे फोन आलेत का? काय ग कोणाला केला होता लास्ट कॉल? लास्ट कॉल कोणाचा आलाय? नाही कळत नाहीये काही, म्हणजे नुसता नंबर आहे, नाव नाही. अश्विनी प्लीज प्लीज नको ना गरज. मला समजतंय तुला काय वाटत असेल, पण मी तुला पुन्हा पुन्हा समजावून सांगते की तू कुठलाही पाप करत नाहीयेस. कुणालाही सुखी करणं हे पाप असू शकत नाही अश्विनी. शुभंकर येतोय, तो आला ना की सगळी पटापट कामं होतील. बरं तू घरच्यांना समीरला काय सांगणार आहेस? मी काय करतेय हे? अश्विनी माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिच्यावर असं चोरून पहारा का ठेवलाय मी? फक्त तिच्या कॉल लिस्ट मध्ये नमिताचं नाव आहे म्हणून? मला काय फरक पडणार आहे ती इथे आली तर? नाही फरक पडणार आहे किटी, नक्की फरक पडणार आहे. या आलिशान बंगल्याने मला रिजेक्ट केलंय. मला, या किटीला. त्यामुळे आशू आणि नमिताचं काय चाललंय हे मला कळायलाच हवं. ही तर शुभंकरची गाडी आहे. हा एवढ्या लवकर घरी परत कसा आलाय? किटी कुछ तो है, कुछ तो है. समीरला समीरला
माझी हिम्मत होत नाहीये हो. मी कल्पनाच नाही करू शकत. मी सरोगेट मदर. माझ्या विचारांवर, माझ्या शरीरावर, माझ्या आत्म्यावर, माझ्या सगळ्या अस्तित्वावर फक्त आणि फक्त समीरचा हक्क आहे. आणि अगं तो हक्क तसाच राहणार आहे अश्विनी. तर काही दिवस, 9 महिने, या काळात समीरला काहीही कळणार नाही याची आपण सगळे काळजी घेऊ. अश्विनी, हे सगळं जितकं तू माझ्यासाठी करणार आहेस ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुझं समीरवर प्रेम आहे, त्या प्रेमापोटी करणार आहेस. काय झालं? ही अश्विनी अशी का दिसते? शुभू, मी अश्विनीशी बोलले. ती तयार आहे आपल्या बाळाची सरोगेट मदर व्हायला. अश्विनी, खरंच ना? अश्विनी, अश्विनी, तू तयार आहेस ना आमच्या बाळाची सरोगेट मदर होण्यासाठी? हो, मी तयार आहे. माझी एक विनंती आहे. मला आत्ताच्या आत्ता 10 लाख रुपये मिळतील. दिले. हॅलो हॅलो, मी समीर बोलतोय. शरद दादा? अरे हाँ समीर, बोल बोल. हां, शरद दादा, अश्विनी आहे का? आशू बाहेर गेली. अरे ऑफिसला गेले का? मी तिथे फोन करतो. नाही 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 नाही, ऑफिसला नाही गेले. मग किटी बरोबर गेली. अच्छा, ओके. शरद दादा, मी किटीला फोन करतो. बाकी बहिणी, मुलं वगैरे कशी आहेत? मजेत मजेत आहेत सगळी. तू कसं आहेस? हां, मी ठीक आहे. दादा, मी ठेवतो. मी थोडं घाईत आहे. आशूशी बोलायचं होतं आईच्या तब्येतीबद्दल. हो, जपून राहा रे.
हा सांभाळ जीवाला. हो ठीक आहे. अच्छा. अश्विनी, अश्विनी, हा हा घे. थँक्यू. मी मीराशी बोलते. आपण लवकरात लवकर तुझ्या सगळ्या मेडिकल टेस्ट करून घेऊया. आणि अश्विनी, आता कसलीही काळजी करायची नाही. कळतंय तुला मी काय म्हणतेय ते? हो. येऊ मी. थँक्यू. हॅलो, कोण? किटी, अगं मी समीर बोलतोय. ओ हाय. हाय समीर, कसा आहेस? मी ठीक आहे. किटी, आशू आहे ना तुझ्या बरोबर? तिला दे ना जरा फोन. अरे ॲक्च्युली आशू माझ्यासोबत होती, पण अरे आशू, हॅलो. हॅलो. हा समीर, अरे ती मॅगझीन घ्यायला उतरली होती. जस्ट होल्ड कर, मी बघते. मी तुला फोन कर. समीरचा फोन. हॅलो. हॅलो. अगं आशू, किती वाट पाहिली मी तुझ्या फोनची. ते जालन्यावरून आल्यानंतर सगळी कामं एकदम अंगावर पडली ना, म्हणून फोन नाही केला. तू कसा आहेस? मी ठीक आहे ग. पहिल्यांदा आईच्या तब्येतीबद्दल सांग. कशी आहे ती? तुझं बोलणं झालं तिच्याशी? हो, आई आता बऱ्या आहेत. डॉक्टरांनी सांगितलं लवकर बऱ्या होतील त्या. हा, थँक गॉड. आशू, तुझ्यावर एकदम खूप प्रेशर आलं ना ग? आईंसाठी करणं हे माझं कर्तव्य होतं. आय एम प्राऊड ऑफ यू. आशू, मला आता खात्री पटली. तू माझ्यासाठी, आईसाठी काहीही करू शकशील. हो, काही. आय लव्ह यू. मी पण.
आशू, किटी समोर लव्ह यू म्हणायची लाज वाटते ना तुला? तुझं लाजणं इतकं मिस करतोय मी. ठेव फोन. हो हो, ठेवा ठेवा मॅडम. लाजल्यानंतर शब्द हरवतात, हे कळलंय मला त्या रात्री. काय झालंय आशू? हे बघ, रडण्यावर इतका भयंकर कंट्रोल ठेवू नकोस. एक दिवस फुटून जाशील. नाही मी ठीक आहे. खरं तर मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. थांब, इथे रस्त्यात नको बोलूया. चल गाडीत बस. नाही नको, मला एक काम आहे. मी घरी येते ना, मग आपण बोलू. अगं मी सोडते ना तुला. चल. नाही, तो रस्ता ना खराब आहे. मी येते. साहेब, अरे तुम्ही मॅडम, मी त्या मिडास फायनान्सवाल्यांशी बोललो. पैशांची सोय झाली आहे. काय काय म्हणत? पैशांची सोय झाली आहे. व्हेरी गुड. म्हणजे कमालच झाली. बसा बसा. साहेब, तुम्हाला एक विनंती करते. हा बोला. पांडेंना तुम्ही इथेच बोलवून घेता का प्लीज? म्हणजे त्यांना चेक देताना तुम्ही समोर असलात तर बरं होईल. ठीक आहे, त्यांना मी इथेच बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण एक रीतसर पत्रच घेऊया. त्यांना 10 लाख रुपये मिळालेच. ओके. हां चालेल. साहेब, मग आपण त्यांच्याकडून आणखी एक पत्र लिहून घेऊ शकतो का? आणखीन एक? कसलं? दादाच्या शाळेच्या नावे, कंपनीच्या लेटर हेडचं. त्यांनी दादावरचे सगळे आरोप मागे घेतलेत असं. कसं आहे ना साहेब, माझ्या दादाची नोकरी परत मिळाली नाही त्याला, तर या 10 लाख रुपयांचा काय फायदा? खरं आहे तुमचं. मी पांडेला तशी 2 वेगवेगळी पत्र तयार करून आणायला सांगतो. थँक्यू. इट्स ओके. अश्विनी मॅडम, म्हणजे एक विचारू का? म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर. काय? नाही म्हणजे 10 लाखासारखी एवढी मोठी रक्कम इतक्या कमी वेळात ते मी माझ्या मैत्रिणीकडून कर्ज घेतले. तुम्ही पांडेंना फोन करताय ना? हो हो.